जय ढिंडोबा रखुमार। हरि हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्ती वाणू कायमी पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धरया करण कायमी पतिता चिरतीवार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धरया करण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धराया कारण वाडा वया सुख भक्ती भाव धर्म वाडा वया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धरया करण कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कमणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धरया करण कैसे तुम्ही जागी संत जन कैसे तुम्ही जागी संत जन अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धरया करण अवतार तुम्हा धरया करण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार
संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया तुम्ही संत माया बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी कीर्तिवानु अवतार कुमारण अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण करण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा कायमी पतित कीर्तिवानु अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण अवतार कुमाधराया कारण
राना अवतार तुम्हा विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाडावया सुख भक्ती भाव धर्म, वाडावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, चरण संतांची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भानुदास एकनाथ 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 उपस्थित भाविकजन या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आमच्या गुरुजींचा काही शिष्यवर्ग गुरुजींच्या सानिध्यात असणारी काही मंडळी त्यांचं सर्वजण कुटुंब या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी हा परिहार थोडा देणं महत्त्वाचं असतंय. भरपूर दिवस झाला हा कार्यक्रम गुरुजी काही गावामध्ये काही दिवस गुरुजींनी हा कार्यक्रम चालू ठेवला. एकनाथ महाराजांची षष्टी अधिक तुकोबाराईची बीज नका वाजू त्याचा ना आपला मेळ बसत नाही. तुकोबाराईची बीज अधिक षष्टीचा उत्सव मोठ्या प्रमाणात प्रथमतः या ठिकाणी गुरुजींनी चालू केला. तरी अडचणीमुळं परत तो गावात नेला. गावात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम झाला. परत तो गुरुजींनी या ठिकाणी परत आणला. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायचा. चांगला कार्यक्रम व्हायचा. 2 संतांची पुण्यतिथी एका सप्ताहात करणं हे सामान्य लोकांचं काम लागत नाही. हे सामान्य लोकांचं काम नसते. लक्षात आलं. ज्या भगवान परमात्म्याची अनुभूती ज्याला येते लक्षात आलं. जरा वेदांतिक विषय वाटेल. ज्याला भगवान परमात्म्याची साक्षात अनुभूती येते असाच महात्मा या 2 संतांची पुण्यतिथी एका आठवड्यात करू शकतो. अन्यथा जगात काय स्वानक सुपडे काय बापुडे बारके आहेत का मला सांग. विश्व भरले माणसानं भरले हौस्यानी भरले नवस्यानी भरले गवस्यानी भरले चांगल्यानी भरले वाईटानी भरले सगळ्या बाजूने विश्व भरलेलं आहे. लक्षात. सामान्य माणसाला कधी देवाचा अनुभव येत नाही. तुम्ही आम्ही सामान्य आहोत. सामान्य माणसाला कधी देवाचा अनुभव नाही. मग सामान्य माणसाला देवाचं काय होईल. अनुभव नाही देवाचं ज्ञान नाही. मग नक्की काय होईल सामान्य माणसाला. म्हणजे तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत. नक्की आपण देवासाठी बसलो एखाद्या संत महात्म्याच्या पुण्यतिथीच्या उत्सवासाठी बसलो. पण त्याचं नेमकं ज्ञान काय आपल्याला. देव देव म्हणून फिरतात वेडे देव देव म्हणून फिरतात वेडे देव देव म्हणून देव देव म्हणून फिरतात वेडे देव देव म्हणून फिरतात वेडे देव देव म्हणून फिरतात देव देव म्हणून फिरतात. चित्त शुद्ध नाही तरी देव केली जोडे चित्त शुद्ध नाही तरी देव केली जोडे आहे तिकडे देव आहे पाहे तिकडे देव आहे
देवाबद्दल आपल्याला अनुभव आहे, काय देवाबद्दल ज्ञान आहे. देवाबद्दल जर काय आपल्याला माहिती असतं किंवा देवाबद्दल जर आपण एवढं ज्ञानी असतो तर आपण देवदेव करत फिरत नाही ना. लक्षात जरा बोलणं समजावून घ्यायचं माझं. याचा अर्थ आम्हाला देवाचं ज्ञान नाही, देवाची अनुभूती नाही, पण देवाचा परिचय आहे. देवाचा परिचय आहे. परिचय होणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? परिचय काय करणं, आम्ही देव आहे ना. 15व्या अध्यायामध्ये मम वंश जीवलोके जीवभूता सनातना. जीव हा ईश्वराचाच अंश आहे, त्यामुळं त्या जीवाचा परिचय आहे, त्या देवाचा परिचय आहे. समजावून घ्यायचं. तुम्ही आम्ही देवाचे अंश आहोत. तुम्ही आम्ही देवाचे अंश आहोत. मम वंशे जीवलोके जीवभूता सनातना. जीव हा ईश्वराचा अंश आहे, गीता सांगते 15वा अध्याय. त्यामुळं तुम्ही आम्ही देवाचा अंश असल्यामुळं देवाचं ज्ञान जरी नसलं, ज्ञान का नाही, ज्ञान का नाही आपल्याला देवाचं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. चांगलं आहे, देवच आहे, पण मुक्त आहे आपण. पण तादात्म्य झालं, या शरीराशी या देहाशी तादात्म्य झालं, पंचभूताची तादात्म्य झालं. त्यामुळं परिस्थिती काय झाली? अहंकारम बलम दर्प काम क्रोध परिग्रहम विर्मुच्य निर्मम शांत ब्रह्म भयाई कल्पते. ते ताडवा वय आले, दोष वैरिज्य थोपटले, आणि दया माझी पहिले दोष अहंकार निर्माण झाले. आणि निर्माण झाल्याबरोबर आम्ही अहम ब्रह्मास्मी आहे, मी देव आहे, आम्ही विसरून गेलो. उपाधीत अडकलो ना आम्ही. संसाराची उपाधी असेल, प्रापंचिक उपाधी असेल, हेव्या देवेची काही उपाधी असेल, आणि काही कुठल्याही क्षेत्रातली उपाधी असेल, त्या उपाधीमध्ये आम्ही अडकून बसलो. देवाचा परिचय असताना सुद्धा, देवाच्या इतकं जवळ असताना सुद्धा आम्ही, किंवा देवच आम्ही असताना सुद्धा, किंवा देवापाशी आम्ही असताना सुद्धा देवाचं ज्ञान नाही झालं, देवाचा अनुभव नाही आला, पण देवाचा परिचय बाकी आहे ना. सामान्य लोकाला देवाचा परिचय होतो, एवढं वाक्य अंडरलाईन करा. तुम्ही आम्ही सामान्य, तुम्हा आम्हाला देवाचा परिचय आहे, म्हणून तर इथं आपण बसलो. परिचय आहे. ज्ञान कुणाला आहे? ज्ञान आहे मुमुक्षुकाला. ज्ञान, देवाचं ज्ञान कुणाला आहे? मुमुक्षुकाला. आणि मुमुक्षु कुणाला म्हणावं? भगवंताच्या भेटीसाठी आमचा प्रवास चालू आहे, भगवंताच्या भेटीसाठी आम्ही निघालोय. पण जोपर्यंत भगवान परमात्म्याची भेट, आणि जोपर्यंत भगवान परमात्मा आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत त्या जीवाला भगवान परमात्म्याच्या भेटीची लागणारी तळमळ, याला मुमुक्ष म्हणावं. याला मुमुक्ष म्हणावं. परत एकदा ऐका, आमचा प्रवास चालू आहे देवाच्या भेटीसाठी. देवाच्या भेटासाठी आमचा प्रवास चालू आहे. पण जोपर्यंत त्या देवाच्या भेटीसाठी आमचं अंतःकरण, आमचं हृदय व्याकुळ झालेलं आहे, पण जोपर्यंत त्या देवाची आणि आमची भेट होत नाही, जोपर्यंत आम्हाला देवाची भेट होत नाही, तोपर्यंत या जीवाला, या देहाला त्या भगवंताच्या भेटीची लागणारी तळमळ, याला मुमुक्ष अवस्था म्हणावं. याला मुमुक्ष अवस्था म्हणावं. सामान्याला ज्ञान आहे, मुमुक्षुकाला, सामान्याला परिचय आहे, देवाचा परिचय. तुम्हा आम्हाला परिचय आहे. मुमुक्षुकाला देवाचं ज्ञान आहे, पण सामान्यांना बी अनुभव नाही आणि मुमुक्षुकालाही अनुभव नाही. लक्षात आलं? देवाचा अनुभव सामान्याला बी नाही आणि देवाचा अनुभव मुमुक्षुकाला बी नाही. जर मुमुक्षुकाला देवाचा अनुभव असता, ब्रह्मज्ञानाच्या इतके सोपे मुडी जण झटते युगे युगे, काय तयाना लागे पिसे. अरे 1000 वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आज हिमालय पर्वतात वेडे पिसे झाले, तरी तुझा त्यांना देवाचा अनुभव नाही महाराज. आता नुकताचे कुंभमेळा पार पडलाय, काय पडतोय अजून. आता यानंतर नाशिकला कुंभमेळा आहे. कुठल्याही संतांनी सांगितलं नाही बाबा तीर्थयात्रेला जाऊ नका म्हणून. जसं संतांनी तीर्थयात्रेला जाऊ नका असं कुठं सांगितलं नाही. कुठं सांगितलंय का? संत महात्म्याचा एखादा
एखादा अनुभव अभंग आहे का किंवा तुम्ही सगळ्यांनी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे? जावा असं कधी सांगितलं नाही आणि जाऊ नका म्हणून बी सांगितलं नाही. लक्षात आलं? जावा म्हणून बी कधी तीर्थयात्रेला सांगितलं नाही आणि जावाच म्हणून सांगितलं नाही. पण जिथं जावाच म्हणून सांगितलं तिथे एक तीर्थक्षेत्र आहे ना ह्या विश्वाच्या पाठीवरती. कुठल्या तीर्थाचा धिक्कार नाही केला आमच्या संत महाराजांनी, संत महात्म्यांनी कुठल्याही तीर्थाचा धिक्कार केला नाही. पण धिक्कार करत नसताना सुद्धा कुठं जावा म्हणून बी सांगितलं नाही आणि जाऊ नकाही असं सांगितलं नाही. म्हणजे सगळी तीर्थ संतांनी तिथं सोडलेली आहेत. पण एक तीर्थ बाकी असं आहे, ऐका पंढरीचे महिमान, 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 ऐका पंढरीचे महिमान. रावळे तितुके प्रमाण, रावळे तितुके प्रमाण, तुझे प्रमाण, तुझे प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण. तेही देव जाणवे, तेही देव जाणवे, पंढरीचे महिमान, ऐका 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 पंढरीचे महाराज. या विश्वाच्या पाठीवर अनेक तीर्थ आहेत. ह्या तीर्थाचा धिक्कारी केला नाही, तिथं जावं असं म्हटलेलंही नाही, जाऊ नका म्हटलेलं नाही. पण एके ठिकाणी बाकी तुकोबार आहे असे म्हणतात, सगळ्या संतांनी एका तीर्थाला जावाच म्हणून सांगितलं. लक्षात आलं? सकारात्मक भाषेतनं सांगितलं. इतर कुठे सकारात्मक नाही, इतर कुठं नकारात्मक नाही. कुठे गयाला जाऊ नका, संतांचं काय त्याबद्दल देणं घेणं नाही. प्रयागला जाऊ नका. वृंदावन, काशी, मथुरा, वृंदावन जाऊ नका. पण सगळ्या संतांनी सांगताना सांगितलं पंढरपूरला जावाच. सकारात्मक आहे, जावाच म्हणून सांगितलं. का तर इतर तीर्थापेक्षा काशीला जरी गेलं तरी होय काशीला गे किर मरणे लागे तेथे. काशीला गेल्यानंतर मेल्याशिवाय मोक्ष नाही. काशीला गेल्यानंतर मेल्याशिवाय मोक्ष आहे का? आता प्रयागला कुंभमेळा झाला, फार मोठे नागा साधू आले तिथं. बाबा मी कुठल्या साधूंना काही बोलत नाही बरं का, कुठल्या साधूला बोलू नाही. मी तामसे असतात साधू, लक्षात आलं का? पण मला एक प्रश्न पडतो, प्रयागला काय प्राप्त होतंय? काय प्रयागला प्राप्त झालं? काशीला मोक्ष मिळतो की नाही असं नाही, पण काशीला मोक्ष मिळण्यासाठी त्या गंगेमध्ये बुडून मरावं लागतं. परी मरणे लागे तेथे एक. लक्षात आलं? तेव्हा मोक्ष आहे. प्रयागला पहिल्या झूट संसाराचा त्याग करावा लागतो. प्रयागच्या संगमावर जायचं म्हटलं, प्रयागच्या संगमावर स्नान करायचं म्हटलं तरी अगोदर सगळ्या बेड्या तोडाव्या लागतात. सगळ्या बेड्या तोडाव्या लागतात. लक्षात आलं? संसाराचा त्याग करायचा, मुलाबाळाचा त्याग करायचा, बायका पोरांचा त्याग करायचा, सगळ्याचा त्याग करायचा.
तेव्हा त्या प्रयाग क्षेत्राचं महत्त्व आपणाला प्राप्त होतं. प्रयाग क्षेत्र आपणाला प्राप्त होतं. मथुरेला वृंदावनाला जा, तीच अवस्था आहे. मथुरा वृंदावन आणि गोकुळ काय अंतर लांब नाही. 50, 40, 50, 60 किलोमीटरच्या अंतरात हे 3 तीर्थक्षेत्र आहेत. गोकुळ, मथुरा आणि वृंदावन. द्वारकेला जा, तीच अवस्था आहे. जगन्नाथपुरीला जा. कुठलं जगन्नाथपुरीला मी म्हणजे तुम्हाला का बोलतो मी, जगन्नाथपुरीला गेल्यानंतर ज्या देवाला हातपाय नाहीत, ज्या देवाला हातपाय नाहीत, तो देव तुम्हाला काय देणार नाही. भले विष्णूचेच अवतार आहेत ते, भले ते विष्णूचेच अवतार आहेत, ते तुम्हाला काय देणार. जगन्नाथपुरीची मूर्ती आहे ना, ती शालिग्राम नाही. जगन्नाथपुरीची मूर्ती आहे ती लाकडाची. शैली दारुमयी लवी लेप्या लेक्याचं सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमा अष्टविधा स्मृता, असं भागवतकार सांगतात. मूर्तीचे प्रकार सांगतात. शैली दारुमयी लवही लेप्या लेक्याचं सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमा अष्टविधा स्मृता, मूर्तीचे 8 प्रकार आहेत. त्यात लाकडाची, दारुमयी म्हणजे लाकूड, दारुमयी म्हणजे लाकूड, ती लाकडाची मूर्ती आहे. बरं, जाऊ द्या. तुम्ही म्हणाल मग पंढरपूरला काय? अरे पंढरपूरला एकच आहे, तुम्हाला नाही तिथं सवड. पंढरपूरला एकच आहे. पंढरपूरला नुसता पायी ठेवला तरी मोक्ष आहे. नुसता चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. प्रमाण आहे पण इथं नाही. हे प्रमाण पुढे लक्षात आलं. आपला विषय आहे, पंढरपूरला नुसता पाय ठेवला आणि आम्हाला सवड नाही, लगेच माघारी फिरायचे. पंढरपूरला आम्हाला सवड नाही थांबायला. बोलू नका ताई, ताई बोलू नका. आम्हाला सवड नाही, आम्हाला लगेच माघारी फिरायचे. आणि आम्ही पंढरपुराकडे पाठ केली आणि आम्ही माघारी निघालो. आलेल्या गाडीतच ज्या इष्टीतून आम्ही गेलो, बोलू नका हो ताई, बोलू नका. ज्या इष्टीतून आम्ही गेलो, पंढरपुरात पाय ठेवला आणि आम्हाला माघारी यायचं होतं, त्याच गाडीत आम्ही माघारी बसलो, तरी सुद्धा फल आहे. तुम्ही म्हणाल बुवा कसलं फल आहे? नाही देव नाही, काय नाही, काय नाही, नुसतं आपला जमिनीवर पाय ठेवला, आम्ही गाडीत बसलो आणि माघारी आलो, कसलं फल आहे यामध्ये? मी बोलत नाही, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे पाठ आणि तीर्थे घडती 360. अरे नुसता पाय ठेवून जरी लगेच माघारी तुम्ही रिटर्न गाडीत बसला आणि त्या पंढरपुराकडे पाठ केली तर 360 तीर्थस्थानं घडतात आपणाला. अरे नुसता कळत जरी बघितला तरी मोक्ष आहे, तरी मोक्ष आहे. आमच्या पंढरपूरचा महिमा आहे महाराज. आणि सगळ्या संतांनी पंढरपूरचा महिमा वर्णन केला. कारण तिथं सुखाची प्राप्ती आहे, तिथं दुःखाची निवृत्ती आहे. इतर तीर्थामध्ये सुखाची निवृत्ती नाही, प्राप्ती दुःखाची आहे. आता मला सांगा, आपण प्रयागला गेलो आणि प्रयागला जर आपण गेलो तर तिथं प्रयाग क्षेत्रामध्ये अगोदर जाताना पिंड दाणं ठेविले करून आणि तिळी तिळवण मुळत रया, नाही का? बरोबर आहे ना माझं? किंवा पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाळे गयावर जण फिटले पितराचे ऋण. काय तिथं अगोदर गेल्यानंतर तिथं आपल्या हातानं आपलं पिंड पाडायचं. आपण गेल्यानंतर आपले कोणी असतेत ना तेव्हा ते पिंड पाडतात. लक्षात आलं? आपले जे वारस असतात ते पिंड पाडतात आपले. पण प्रयागला तसं नाही. आपल्या हातानं आपलं पिंड पाडायचं प्रयागला, प्रयाग क्षेत्रावरती.
आणि जी आपली कर्मभूमी आहे, जी आपली जन्मभूमी आहे, ज्या घरात आपण जन्माला आलो, ज्या घरात आपलं वास्तव्य आहे, त्या घरात कोणतीही ओळख न देता पहिली भिक्षा मागायला जायचं. काय मला ह्यात दुःख आहे का सुख आहे मला सांगा ना तुम्ही मला. काय सुख आहे का दुःख आहे यामध्ये? फल काय? काय फल? मोक्ष. तुम्ही केव्हा बघणार आहे मोक्ष मिळतो का नाही ती? पण इथं आम्हाला अनुभव आहे डायरेक्ट. इथं मोक्षाचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही इथं सांगतो ना कुणाला मोक्ष मिळाला कुणाला नाही तो, कारण आम्हाला तो अनुभव आहे. आम्हाला तो अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि त्याच्याजवळ देव असतो. देव तया जवळी असे पापणासे दर्शने. विषय असा आहे महाराज. आज एकनाथ महाराजांची नाथशिष्टी आहे. आणि एकनाथ महाराजांची आज नाथशिष्टी आहे. 6 आकड्याला फार महत्त्व आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी. ह्या 6 दिवसाला फार महत्त्व आहे. आता काय बोलायचं महाराज. प्रतिपदेला आम्ही सगळं जाळत असतो बाबा. पौर्णिमेच्या आणि प्रतिपदेच्या युतीवर आमचे सगळे दोष जाळून टाकलेले असतात. आम्ही प्रतिपदेच्या आणि द्वितीयाच्या युतीवरती आम्ही सगळे दोष जाळवणी. त्यासाठी तुकोबारायचा अभंग आहे. तुकोबारायचा अभंग आहे. दैन्य दुःखामा न येती जवळी, दहनय होळी होती दोष. लक्षात आलं. दोषाची होळी करतो आम्ही. दोषाची होळी करतो. द्वितीयाला तुकोबारायचं देह वैकुंठ गमन करतात. तृतीयापर्यंत जलसमाधीचा उत्सव चालू होतो महाराज. म्हणजे हा सप्ताह या 6 दिवसामध्ये कोणतंही कार्य करा. भगवंताजवळ जाण्याचं एक सोपं साधन आहे हे 6 दिवस. हे 6 दिवसाचा जो काळ आहे, हा काळ म्हणजे भगवंतापाशी जायचा बाजूला आहे. लक्षात आलं. आणि गुरुजींच्याही कार्याला मला सांगा, गुरुजींना आता 1 महिना जवळजवळ 6 दिवस झाले. म्हणे घटनाक्रम कसा आहे. उगच काय हो, उगच कुणाचं काय होत नाही कधी. लक्षात घ्या. कार्य असेल तर कारण घडतं. जर कार्यच नसेल तर कारण घडतच नाही ना. लक्षात घ्या. जवळजवळ 5 वर्ष झालं गुरुजी थांबलेत. 4 ते 5 वर्ष झालं गुरुजी थांबलेत. त्या तिथीची त्या दिवसाची वाट बघत. हा अधिकार आहे. लक्षात घ्या. हा अधिकार आहे. होती मागे गॅरंटी. मागल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी आपणाला गॅरंटी होती. मला सांगून द्यावं कुणी बी. त्यांच्या घरच्या लोकांनी सांगावं मला. आपणाला वाटत होतं गुरुजी राहतील बाबा व्यवस्थित. नाही, तो प्रश्न देवाचाही नव्हता आणि तुमचाही नव्हता. तो त्यांचाच होता. कवा जायचं त्यांनी ठरवलं होतं. नाथ महाराजांनी जलसमाधी घ्यायची म्हणजे का तुमच्या आमच्या सांगण्यात घेतली का? तुकोबाराय वैकुंठाला गेले याचा अर्थ तुम्ही आम्ही सांगितलं म्हणून वैकुंठाला गेले का? आम्ही देवाला सांगितलं बाबा ये आणि आमच्या तुकोबारायला घेऊन जा, सांगितलं का आम्ही? त्यांचाच अधिकार आहे तो. आप आपण ते व्याले रे, तो त्यांचा अधिकार आहे. लक्षात घ्या. केव्हा जायचं आणि केव्हा यायचं हा त्यांचाच अधिकार आहे. आपण तरी मागे सुख करण्यात काय अर्थ उरतो मला सांगा? आपण दुःख करायचं, आपण शोक करायचा, त्यामध्ये काय अर्थ उरतो? त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या जर मनात जरी अजून आलं तर उद्या सुद्धा गुरुजी माघारी येतील, इथं तुम्हा सगळ्याला आशीर्वाद देतील. तुकोबाराय आले ना 3 वेळावरनं. तुकोबाराय 3 वेळा आले. एकदा आपल्या शिष्यासाठी आले, एकदा आपल्या लाडक्या मुलीसाठी आले, एकदा आपल्या लाडक्या मुलीसाठी आले, एकदा आपल्या शिष्यासाठी आले, एकदा आपल्या जोडीदारासाठी आले.
ज्यांनी गाथा लिहिला त्या संताजी जगनाडीच्या मुलासाठी एकदा आले, बाळाजी पंतासाठी एकदा आले. लक्षात आलं का? निळोबाराईसाठी वर्ण खाली आले, आपल्या भागीरथी नावाच्या मुलीसाठी तुकोबाराई खाली आले. त्यांना कोणी सांगितलं या म्हणून जा म्हणून? तरी मला एक लक्षात घ्या, मला फार इथं आल्यानंतर वाईट वाटलं, पण मी मनाला विचार केला, कशाला तुझं हृदय भरून घेतोस तू? काय गरज आहे? एक लक्षात घ्या, मला आईसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर हृदय भरून आलं माझं. आज जो मी दिसतोय त्याला केवळ गुरुजी आहेत, त्याला एक केवळ गुरुजींचा आशीर्वाद, गुरुजींची कृपा आहे म्हणून मी दिसतोय. त्या गुरुजीबद्दल मला दुःख झालं, पण लगेच मला दुसऱ्या कानात कळलं, कशाला बाबा दुःख वाटून घेतो रे तू? काय गरज आहे तुला? अरे त्यांच्या मनाचा प्रश्न आहे, याचं कवान जायचं कवा? तुला कुणी अधिकार दिलाय मला सांगा ना. तू आम्हाला अधिकार नाही तो. यालाच अनुभव म्हणायचं, यालाच अनुभूती म्हणायचं. अशा महान अशा एकनाथ महाराजांच्या आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम करतोय. षष्टी या शब्दाला फार अर्थ आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज 800 वर्ष झाली. आज जी अवस्था आहे ती त्यावेळेला अवस्था होती. ज्ञानोबाच्या काळात 12व्या शतकामध्ये यादवांचं राज्य खर्चा झालं. यादवांचं राज्य खालसा अल्लाउद्दीन खिलजी परकी आपल्या भारतात शिरला. अल्लाउद्दीन खिलजी भारतात शिरला, यादवांचं राज्य उद्ध्वस्त केलं. यादवांचं राज्य उद्ध्वस्त केलं आणि राज्य उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्ञानोबाचा उदय झाला. पण जो ज्ञानोबाचा उदय झाला त्यावेळेला, ज्ञानोबाचा ज्यावेळेला उदय झाला, ज्ञानोबा ज्यावेळेला अवताराला आले त्यावेळेला बाकी महाराष्ट्र परकीयाच्या ताब्यात गेला. त्याच्या अगोदरच देश परकीयाच्या ताब्यात गेला. यादवांचं राज्य संपलं. लक्षात, माऊलीला फार मोठा प्रश्न पडला. ताबडतोब माऊलीला अवतार घ्यावा लागला. माऊलीने विचार केला, पहिलं कुठलं कार्य केलं पाहिजे? माऊलीने कुठलं कार्य केलं पाहिजे? माऊलीने विचार केला, अगोदर आपण मुक्त झालो पाहिजे. आपल्याच बंधनातून आपण मुक्त झालो पाहिजे. माऊली म्हणतात आपल्याच बंधनातून आपण मुक्त झालो पाहिजे. आपण कुठल्या तरी पाशामध्ये अडकलेलो आहे. आपणच आपल्या पाशामध्ये अडकून बसलो आणि मग आपल्याच पाशामधून आपण वेगळं झालं पाहिजे. हा माऊलीचा संदेश आहे. त्यासाठी एक कार्य करणं गरजेचं होतं. 18 पगड जात माऊलीने एकत्र केली. सगळ्यात मोठी क्रांती माऊलीच्या बाबतीत, ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत बोलतोय. ज्या आपल्या मनातून जी जाता जात नाही तिचं नाव जात असतं. आणि अनेक जातीची, अनेक धर्माची मंडळी 18 पगड जात माऊलीने एकत्र केली त्या शतकामध्ये. आणि त्यांच्यासमोर गीतेचा परिपाठ केला, खरा धर्म शिकवला. माऊलीने खऱ्या धर्माची व्याख्या केली, गीतेवर भाष्य केलं आणि कार्य झाले की अवघ्या 22व्या वर्षी माऊली त्यांच्याच इच्छेनं समाधिस्थ झाली. त्यानंतर अवतारी म्हणून जे त्या काळी अवतारी म्हणून जे नामदेवराय आले त्यांनी सगळ्याचा त्याग केला. नामदेवरायाच्या घरातल्या 14 व्यक्तींनी एका वेळी समाधी घेतली. साधी समाधी नाही ती, चीर समाधी. आज नामदेवरायाची पायरी आपण म्हणतो. काय धाडस आहे हो! 14 जणांनी तिथं समाधी घेतली महाराज. याच्या पाठीमागचं कारण काय? पांडुरंगाने नामदेवरायला विचारलं, नामदेवराय महाराज एवढा त्याग का करता तुम्ही? नामदेवरायचं गोड उत्तर आहे, देवा तुझ्यासाठी कोट्यावधी लोक या ठिकाणी येतील आणि त्यातली पवित्र काय असतील, चांगली काय असतील, काही साधूच्या रूपामध्ये असतील,
काही साधुत्वाच्या ह्याच्यामध्ये असतील आणि त्यांचा जर माझ्या देहाला जर स्पर्श झाला तर माझा देहसुद्धा पावन होईल, माझा देहसुद्धा पवित्र होईल. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. लक्षात आलं. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताई सगळी निवृत्त झाली. नामदेवराय गेले, संत कबीर गेले, चोखा मेळा गेले आणि महाराष्ट्र त्या काळी सुद्धा पोरका झाला. कुठल्या संतांचा अधिकार त्यावेळेला राहिला नाही, कुठल्या संत थांबलेच नाही ना. थोड्या काळामध्ये यांनी थोडंसं कार्य केलं आणि निघून गेले आणि खरा महाराष्ट्र परत पोरका झाला. अगोदर पारतंत्र्यात गेला आणि त्यानंतर ज्यांनी पारतंत्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, 18 पगड एकत्र जात केली आणि तेच निवृत्त झाले. आता खऱ्या अर्थानं आता खरा पोरका झाला, त्यात भरीसभर पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती विजयनगरच्या वास्यानं पळवून नेली. लक्षात. विजयनगरच्या भाष्यानं पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती पळवून नेली. कोण धाडस करणारा नाहीच. 1 वर्ष 1.5 वर्ष मूर्ती तिकडंच राहिली, विजयनगरला राहिली. आणि मग ज्या एकनाथ महाराजांची आज आपण सृष्टी करतोय ते एकनाथ महाराजांचे पंजोबा खपर पंजोबा भानुदास महाराज. लक्षात आलं. भानुदास महाराज. आणि भानुदास महाराजांच्या अगोदर एक महाराज होते, भास्कर महाराजांनंतर भानुदास महाराज. भानुदास महाराजांनंतर परत चक्रपाणी होऊन गेले, सूर्यनारायण होऊन गेले. जवळजवळ 5 पिढ्या अगोदर नाथ महाराजांचा अवतार व्हायच्या अगोदर 5 पिढ्या पंढरपूर पांडुरंगाची मूर्ती पळवून नेली विजयनगरच्या वास्यानं. आणि ती लक्षात आलं का, ती भानुदास महाराज म्हणजे आमच्या एकनाथ महाराजांचे पंजोबाचे वडील भानुदास महाराज. आणि आपल्या सामर्थ्यानं ती मूर्ती त्या विजयनगरच्या बादशाकडून तिने आणली, त्या राजाकडून आणली आणि तिची परत प्राणप्रतिष्ठा तिथं केली. त्यानंतर त्या घरामध्ये चक्रपाणी निर्माण झाले. म्हणजे भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणी, त्यांचे चिरंजीव सूर्यनारायण. आणि 1450 साली सूर्यनारायणांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. 1450 साली. तिथीला फार महत्व आहे महाराज. वास्कोडी गामा 1498 साली भारतात आला. 1498 साली वास्कोडी गामा भारतात आला. पोर्तुगीज आले, वेस्ट इंडियाज कंपनीची स्थापना त्यांनी केली. नको तो आमच्यावर कर लादला आणि आमच्यात बाजारपेठा निर्माण केल्या वेस्ट इंडिज कंपनीनं. त्यावेळेला वेस्ट इंडिज कंपनीची स्थापना झाली, त्यांना व्यापार वाढवायचा होता. आणि जशी वेस्ट इंडियाज कंपनीची स्थापना ज्या प्रकारे झाली त्याच प्रकारे आमच्या ज्या तिथी होत्या त्या आमच्या तिथी ढासळल्या. वास्कोडी गामा भारतात 1498 साली आला आणि त्यानं आमचं चांद्रवर्ष बंद केलं आणि सूर्यवर्ष आणलं. दोन्हीच्या मध्ये 11 दिवसाचा फरक पडायला लागला. चांद्रवर्ष अधिक सूर्यवर्ष लक्षात घ्या, फरक पडायला लागला. तो फरक काढण्यासाठी अधिकस्य अधिक फलम त्याच वेळेला आमच्या लोकांनी अधिक महिना चालू केला. हा अधिक महिन्याला कुठं शास्त्रात पहिला आधार नाही बरं का. आता आम्ही म्हणतो पुरुषोत्तम मास एखाद्याच्या आम्ही ज्यावेळेला सत्य एखादी गोष्ट मांडतो त्यावेळेला त्यांच्या त्या भक्तीला किंवा त्यांच्या श्रद्धेला कुठं तडा घालवण्याचा प्रयत्न करत नाही आम्ही. त्यामुळं होय बाबा तुमचं नाव म्हणणं तुमची श्रद्धा आहे ना, चला पुरुषोत्तम मासाला अधिक मासाला अगोदर कुठं शास्त्रात कुठंही त्याला हे नाही, म्हणजे महत्त्व नाही, शास्त्रात नाहीच महिना तो. वास्कोडी गामानं चांद्रवर्ष चालू केल्यानंतर ती आम्ही तयार केला अधिक महिना. मी का म्हणतो आमच्या तिथी घालवल्या, आमच्या उराव तारखा आणून ठेवल्या
आमच्या उराव तारका आणून ठेवल्या आणि तारका आणून उराव आमच्या ठेवल्यानंतर तो मेळ घालण्यासाठी आम्हीच अधिक महिना चालू केला. आता मी जरी सगळ्यांना विचारलं, तुम्हाला महिला विशेष महिलांना विचारतो मी जर म्हणलं की मकर संक्रांत किती तारखेला येते, सगळ्याचं उत्तर असणार आहे महाराज मकर संक्रांत 14 तारखेला येते. सहज उत्तर आहे याचं. महिला सांगतील, मुलं सांगतील, पुरुष वर्ग सांगतील. आम्ही जर विचारलं मकर संक्रांत किती तारखेला येते, तुम्ही सहज बोलून जाणार मकर संक्रांत 14 तारखेला येते. पण आम्ही जर विचारलं मकर संक्रांत कुठल्या तिथीला येते, तुम्ही काय सांगणार? काय सांगणार आपण सांगा ना. म्हणजे त्याला बी अर्थ उरत नाही. अर्थ राहतो कशाला? 14 तारखेला अर्थ राहतो, तिथीला अर्थ राहत नाही. अर्थ राहतो 14 तारखेला, कारण सहज उत्तर आहे मकर संक्रांत किती तारखेला येईल, मकर संक्रांत 14 तारखेला येईल. पण माझं उत्तर असं आहे बाबा, मकर संक्रांत 14 तारखेला येत नाही. आणखी एकदा ऐका, मकर संक्रांत 14 तारखेला येत नाही, 14 तारीख मकर संक्रांतीला येते. विठाला 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 संत महात्मा कोणताही असो, आमच्या ज्ञानोबापासून शेवटचे संत निळोबाराय पिंपळनेरकर, त्यानंतर कलियुगामध्ये काही संत मंडळी होऊन गेली. मग त्यामध्ये अनेक संत मंडळी आहेत. आज साधक रात्री माझं कीर्तन झालं पलूसला धोंडीराम महाराजांच्या मठामध्ये. धोंडीराम महाराजांच्या मठामध्ये माझा रात्री कार्यक्रम झाला. धोंडीराम महाराज मठाधिपती तिथं असू दे, किंवा पुसावळीचे कृष्णदेव असू दे, किंवा अन्य कुठले असू दे, मग गोंदावलेकर ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज आहेत. म्हणजे अशी जी संत मंडळी होऊन गेली. त्यात दत्ताजी महाराज कुमटेकर एक होऊन गेले. दत्ताजी महाराज कुमटेकरांनी ज्यांना योगदान दिलं ते आपले गुरुजी. म्हणजे अशी काही मंडळी होऊन गेली. आता मला यातून एकच सांगायचं होतं, ही जी मंडळी होऊन गेली, दत्ता महाराज कुमटेकर असो किंवा आमचे गुरुजी असो, जरी ह्यांची बरोबरी नाथमाराजांच्या बरोबर नाही झाली, किंवा ह्यांची बरोबर जरी आमची नामदेवराया बरोबर नाही करू शकलो, किंवा ह्यांची बरोबर आम्ही नाथांच्या बरोबर नाही करू शकलो, पण यांचं अस्तित्व आम्ही नाकारू शकत नाही. यांचं अस्तित्व आम्ही नाकारू शकत नाही. यांचं अस्तित्व मी असं सांगतो बाबा, ही जी मंडळी अलीकडच्या या 50 वर्षाच्या काळामध्ये जी काय अशी विद्वत्तेच्या शिखरावरती आरूढ झालेली मंडळी जी काय होऊन गेली, त्यांचं अस्तित्व चंद्र सूर्य असेपर्यंत असणार आहे. नवे त्यांचं अस्तित्व असेपर्यंत चंद्र सूर्य असणार आहेत. विठाला विठाला षष्टीला फार महत्व आहे. षष्टीला फार महत्व आहे. नाथ षष्टी म्हणून आपण ज्याचा उद्बोध करतो, किंवा नाथ षष्टी म्हणून जोचा आम्ही पुकार करतो, महाराज षष्टीच का, सप्तमी का होत नाही, तृतीया का होत नाही, द्वितीया का होत नाही, तो खबर आहे काय होत मला सांगा ना. एकच अर्थ आहे त्याचा. या 6 दिवसामध्ये 6 गोष्टी घडल्या. दत्तात्रेयाचा पहिला अवतार आहे श्रीपाद स्वामी महाराजांचा. दत्तात्रेयाचा दुसरा अवतार आहे नरसिंह सरस्वतीचा. दत्तात्रेयाचा तिसरा अवतार आहे माणिक प्रभूंचा. आणि दत्तात्रेयांचा चौथा अवतार आहे स्वामी समर्थांचा. आणि दत्तात्रेयांचा 5वा अवतार आहे एकनाथ महाराजांचा. विठाला विठाला ह्या सृष्टीला पहिला मुद्दा असा झाला की एकनाथ महाराजांचा जो जन्म आहे, एकनाथ महाराजांचा जो जन्म आहे तो षष्टीला झाला. 6 प्रकारे याचं मोजमाप केलं जातं. एकनाथ महाराजांच्या चरित्राचं 6 प्रकारे मोजमाप केलं जातं. या षष्टीला एवढं प्राधान्य का?
एकनाथ महाराजांचा जो जन्म झाला, एकनाथ महाराजांचा जो अवतार झाला तो षष्टीला झाला. एक लक्षात घ्या. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे, एकनाथ महाराजांना गुरुकृपेची उपरती झाली वयाच्या 8व्या वर्षी. वयाच्या 8व्या वर्षी की माझ्यावर गुरुकृपा कोणीतरी करावी. आणि ज्या दिवशी गुरुकृपेसाठी एकनाथ महाराज घरातून बाहेर पडले ती भागवद्य षष्टी, त्याही दिवशी षष्टी आहे. एकनाथ महाराजांचा अवतार झाला षष्टीला. एकनाथ महाराज गुरुकृपेसाठी 8व्या वर्षी घरातून बाहेर पडले षष्टीला. महिनाभर प्रवास करून देवगिरीच्या पर्वतावरती जनार्दन स्वामींची भेट झाली, ती बी सुद्धा षष्टीला. ती सुद्धा षष्टीला. बारकाई ना बघा षष्टीला काय महत्व आहे. परत एकदा रिपीट करतो मी. नाथ महाराजांचा जन्म झाला षष्टीला. 8व्या वर्षी नाथ महाराजांना गुरुकृपेची ओढ लागली आणि गुरुकृपा होण्यासाठी नाथ महाराजून घरातनं बाहेर पडले ती षष्टीला. 1 महिन्याच्या प्रवासानंतर नाथ महाराज पैठणवरनं देवगिरीवरती 1 महिना गेले आणि तिथं जी 1 महिना गेल्यानंतर फाल्गुन वद्य षष्टीला, फाल्गुन शुद्ध षष्टीला नाथ महाराजांना जनार्दन महाराजांची भेट झाली. काही दिवस गेल्यानंतर जनार्दन महाराजांनी नाथ महाराजांना दत्ताचं दर्शन करून घडवून दिलं. प्रत्यक्ष दत्ताचं दर्शन करून दिलं, ते सुद्धा मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला. ते सुद्धा मार्गशीर्ष षष्टीला. त्यानंतर जनार्दन महाराजांनी समाधी घेतली. एकनाथ महाराजांचे जे गुरु होते ते सरदार होते, मुघलांचे सरदार होते. ते मुघलांचे सरदार होते. त्या जनार्दन महाराजांच्या बाबतीत बोलायचे, एकनाथ महाराजांच्या गुरूंच्या बाबतीत, तर जनार्दन महाराज युद्धावर जायचे आणि एकदा जनार्दन महाराज झोपले, म्हणजे गुरु एकनाथ महाराजांचे, आणि मग तेवढ्यात मुघलांनी परत वेढा दिला देवगिरीला. मग लढायचं कुणी, स्वामींना उठवायचं कसं, मग स्वामींचाच पोशाख घालून एकनाथ महाराजांनी तलवार चालवली. एकनाथ महाराजांनी गनिमावरती तलवार चालवली. झुंजारती एक विष्णुदास सांगी, पाप पुण्याअंगी नातळी त्या. तिथं पाप पुण्याचा विचार केला नाही. देश संरक्षणासाठी, देश सेवेसाठी एकनाथ महाराजांनी पाप पुण्याचा विचार केला नाही बाबा. पाप पुण्याअंगी जवळी इकडे झुंजारती एक विष्णुदास जगी आणि पाप पुण्याअंगी नातळी त्या. का गोविंद आसनी गोविंद शयनी, 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 गोविंद आसनी गोविंद शयनी. गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. बैसलामणी गोविंद असे बैसलामणी, गोविंद आसनी गोविंद मनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. एकनाथ महाराजांनी तलवार चालवली बाबा. कशासाठी? पाहे पाध्वजेच्या चिरगुट राया जतन करता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मुद्रांकित होते ना देशाचे सेवक, देशाचे ते सरदार होते, सेवक होते, मुद्रांकित होते महाराज. जरी संत होते, निमित्त त्या प्रतिमा होत्या नुसत्या संतांच्या. एकनाथ महाराजांची निमित्त ती प्रतिमा होते महाराज.
लक्षात आलं का? एकनाथ महाराजांची निमित्त ती प्रतिमा होती. मुद्रांकित म्हणून छाप आहे त्यांचा एकनाथ महाराजांचा, तो देश सेवेसाठी आहे. आणि मुद्रांकित केल्याशिवाय पैसे चालतात का महाराज? उगाच आपलं 500ची नोट घ्या आणि त्या 500च्या नोटीवर लिहा. 500ची नोट आहे का नाही? 500ची नोट, त्या 500च्या नोटीवर लिहिलेलं असतंय बघा, आय प्रॉमिस टू पे द बेअरर, आय प्रॉमिस टू पे द बेअरर द सम ऑफ 500 रुपये. आय प्रॉमिस टू पे द बेअरर द सम ऑफ 500 रुपये. त्याच्या खाली हिंदीमध्ये लिहिलेलं असतंय, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ गव्हर्नर इंडिया. आता त्याच्यावरती लिहा, नोट घ्या, कारण असा तसल्या नोटीचा सुकाळ आहे. आणि आता गावलं तरी कुठं सरकारला तरी सवड आहे तेवढा त्याचं रिसर्च करायचं आणि त्याचं संशोधन करायचं. कामच वाढली ना सरकारला. सरकारला कामं वाढली महाराज. आणि मग त्यांचंच कंपनी ही झाले पाकती. काय करावं नेमकं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्यामध्ये ते गुरपटली गेली. हो, आज महाराष्ट्राची अवस्था ही आहे महाराज. माझ्या सरकारबद्दल कुठल्या मत नाही बाबा, काय माझ्या सरकारबद्दल काय कुठले मला कदा आपण कुठल्या पक्षाचं नसतोय. आमचा पक्ष होच पक्ष असतो, आमचा दुसरा पक्ष नसतो. आणि आमच्याकडे 2 पक्ष असतात, ह्यांचा एकच पक्ष असेल, मग भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अन्य कुठला पक्ष असेल, पण आमचे 2 पक्ष, एक शुक्ल पक्ष आणि एक शुद्ध पक्ष. आमचे 2 पक्ष, एक शुद्ध पक्ष आमचा पंढरीचा, शुद्ध पक्ष आमचा पंढरीचा, आणि वैद्य पक्ष आमचा आळंदीचा, आणि वैद्य पक्ष आमचा पैठणचा, वैद्य पक्ष आमचा देहूचा, वैद्य पक्ष आमचा गुरुजींचा. ही वैद्य पक्ष. आम्हाला कुठल्या पक्षाची गरज नाही, पण नाही म्हणावं तर घोटाळा होती. हो, मग सत्यासाठी, मग आपल्या सत्यासाठी आपला प्रामाणिकपणा आहे, आपण ह्याच्यासाठी आहे, मग आपला मग काय उपयोग असं वाटतं ना. म्हणून तरी एकनाथ महाराजांनी तलवार घेतली हातात. एकनाथ महाराजांनी तलवार हातात घ्यायचं कारणच आहे. बरं, समाज तुम्हाला सांगतो कसा झालाय. समाज इतका विचित्र झालाय. फक्त पैसा बघतोय, बाकी काय नाही. तिकडं काय जरी झालं तरी चालेल. उद्या परकी येऊन आमच्या डोक्यावर बसली तरी फक्त आज आम्हाला पैसा पाहिजे. प्रत्येकाची भावना आज अशी झालेली आहे महाराज. उद्याचं कोण बघितलं? टाईड अँड टाईम नॉट फॉर नो वन्स. काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही, तो थांबला बी नाही. काय देणं घेणं आहे त्याच्यासाठी आमचं गणमत सांगतो. मी एका पक्षाचा, मला आपलं वाटलं की मंडळीनं चांगल्या ठिकाणी मतदान करावं, चांगल्या ठिकाणी मतदान करावं. ते आमची मंडळी ह्या अडाणी. मी अंगठा उठवून पैसे काढायचं झालं तर आम्हीच बरोबर. सगळं वैभव आमच्या मंडळीचं नाव आहे. माझ्या नाव कुठे बँकेत 10 पैशाचं खातं सुद्धा नाही. माझ्या नाव गाड्या नाहीत, माझ्या नाव काय नाही, माझ्या नाव काय नाही, जमीन नाही, काय नाही. माझ्या नाव फक्त माळच आहे. हीच आमची श्रीमंती, हेच आमचं वैभव. काय सगळं मंडळीचं नाव आहे. पण मंडळीचं नाव असलं तर तुम्ही म्हणाल बुवा मंडळी काय शिकले सवरली नाही. अंगठा कसा उठवावं ते सुद्धा अंगठा धरावा लागतो, इतकं ज्ञान आहे. म्हणून माणसं म्हणते की तुम्ही स्वतःच्या कावा नाही केलं, याचा अर्थ तुमच्याशिवाय मंडळीचं काही चालतच नाही. असंही गोष्ट होते. म्हणून मंडळीला म्हटलं कुठंतरी मतदान करील, म्हणून मी आपला मागं गेलो. हळूहळू गाडीवरून नेली आणि तिथपर्यंत सांगतो त्याच्यावर शिक्का मार बरं का, सांगतो त्याच्यावर शिक्का मार. ती म्हणली होय होय भाऊ, किती वेळा सांगता. आणि नेमकी तिथे गेल्यानंतर एक बिचारी भेटली. म्हणली तुझ्या नवऱ्याचं ऐकू नकोस, आता 21 होणार आहे ती. आता 21 होणार आहेत. आता 21 बी गेले आणि 1500 बी आमचे गेले. काय अरे तुम्ही अगोदरच सांगायचं बाबा, तुम्ही अगोदरच सांगायचं आम्हाला की ज्याच्या नावावर गाडी आहे त्याला पैसे नाही ते म्हणून. तुम्हाला अगोदर सांगायला काय होत होतं? आम्हाला तेवढ्या उच्चपती कराव्या लागल्या नसत्या. आमचं जे आज वाद आहे, आमचं जे हेवा देवा आहे तो याच्यासाठी आहे. विठाला विठाला आपण एकनाथ महाराज बघतोय. एकनाथ महाराज बघतोय. एकनाथ महाराजांनी तलवार चालवली.
एक लक्षात घ्या. आणि एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली ती सुद्धा फाल्गुन वद्य षष्टी. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्टीला फार महत्व आहे. कारण 6 विकार आहेत. ते 6 विकार या जलसमाधीनं नाथांचे गेलेलेच अगोदरच गेलेले आहेत. 6 विकार गेलेले आहेत. तुकोबरायचा थोरला भाऊ सावजी नावात अर्थ आहे. 6 वजा केले तेव्हा तो सावजी झाला. तसं नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून षष्टीला महत्व आहे. कारण जन्माला आले त्याच दिवशी 6 विकार गेले. जन्माला नाथ महाराज आले त्याच दिवशी 6 विकार गेले. मग नाथांचा क्रोध गेला, नाथांचा लोभ गेला, नाथांचा काम गेला, मोह गेला, मद गेला, मत्सर गेला. यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन यडका मदन, यडका मदन केवळ पंचानन. जे विकार देवादिकांना गेले नाहीत, जे विकार देवादिकांना गेले नाहीत ते विकार आमच्या नाताने घालवलं म्हणून षष्टीला महत्व आहे. लक्षात आलं? कुणाला विकार सुटले मला सांगा ना. धडक मारली नारदा. अरे ज्याचं बोलणं रद्द होत नव्हतं ते नारद इति नारदा, त्यांना सुद्धा धडक मारली. पण आमच्या नाताना नाही मारू शकले कोण. धडक मारली नारदा केला ब्रह्म याचा मातीरा. अरे इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने. इंद्र तिथंच अडकले. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अरे जे 33 कोटी देवांना शक्य झालं नाही, जे 33 कोटी देवदेवतांनी केलं नाही ते आमच्या संतांनी करून दाखवलं, ते आमच्या नाथांनी केलं, ते आमच्या तुकोबराईंनी केलं, ते आमच्या नाथ महाराजांनी केलं, तुकारामांनी केलं, ज्ञानोबांनी केलं, आणि या कलियुगात आमच्या गुरुजींनीही ते केलं. लक्षात आलं का? सामान्य गोष्ट आहे काही, सामान्य गोष्ट नाही महाराज. काय तेच केलं आमच्या दत्ता महाराज कुमटेकरांनी, तेच केलं आमच्या गुरुजींनी, तेच केलं नाथ महाराजांनी, तेच केलं तुकोबारायांनी. ज्यावेळी एक लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. अभंग कुणाचा यो? तुकोबरायचा कठ्ठर वायर्याचा. कठ्ठर विरोधकानं तुकोबरायचं गुणगान गावावं. अरे बाबा, मुलगी आई मुलाचं गुणगान गाते, बाप मुलाचं गुणगान गातो, मित्र मित्राचं गुणगान गातो. पण ज्यावेळेला वैऱ्याचं गुणगान गातो तेव्हा ती वस्तुस्थिती ते सत्य असतं. ज्यावेळेला एखाद्या वैऱ्याचं गुणगान गातो ते गुणगान सत्य असतं, इतरांनी गायलेलं नसतं. लक्षात घ्या. नाथांना विरोधक होते का नाही? नाथांना होते, ज्ञानोबांना होते, तुकोबारायांना होते, सगळ्यांना विरोधक होते. आणि जे विरोधक होते म्हणून तर ते संत पदाला गेली मंडळी. ती संत पदाला गेली. ने आईला आपल्या मातृत्वाचा स्वाभिमान असतो, मुलाचं कर्तृत्व आईचा स्वाभिमान असतो, मातृत्वाचा स्वाभिमान असतो, बापाचं मुलाचं कर्तृत्व बापाचा स्वाभिमान असतो. आणि ज्या वेळेला भक्ताचं कर्तृत्व असतं त्यावेळेला संतांचा स्वाभिमान असतो. एक लक्षात घ्या. का असतो?
तर कारण जशी आई आपल्या मुलावर कृपा करते तसं संत हे विश्वच माझं एक माझ्यातूनच प्रसवलं गेलंय. हे विश्व माझ्यातून प्रसवलं गेलंय ही संतांची भावना आहे. आईला फक्त आपल्या मुलासाठीच आहे. आई फक्त आपल्या मुलासाठी विचार करेल. आईला वाटतं की मी माझ्या मुलाला जन्म दिलाय, पण संतांना तसं वाटत नाही. संत म्हणतात या विश्वालाच मी जन्माला घातलं, त्यामुळे विश्वाची जबाबदारी माझ्यावर आहे. तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही संत माय, तुम्ही अगोदर आई आहात आमची. तुकोबाराय म्हणतात, आणि तुकोबारायांच्या आणि नाथांच्या मध्ये 10 वर्षाचा काळ फक्त शिल्लक आहे. ज्या वेळेला नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली त्यानंतर 10 वर्षांनी तुकोबारायांचा अवतार झाला. तुकोबारायांच्या आणि नाथांच्या मध्ये अवघ्या 10 वर्षाचा अंतर आहे. लक्षात घ्या. आता लय तो शास्त्रोक्त भाग आहे. मी भागवताची रचना कशी केली, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी कशी घेतली, ती तुकोबारायांना कशी दिली, नाथांचं भागवत नाथांना कसं मिळालं, वगैरे 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 वगैरे, त्यामध्ये जरा गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. कारण नाथाचे वडील आपले नाथ महाराज आणि तुकोबारायांचे वडील एका वेळेस वारीला जायचे पंढरपूरला, आणि मग ते देऊळ पडलेलं. ती देऊळ 350 वर्ष कुणाला माहिती नव्हतं. ज्ञानोबाची समाधी कुणाला माहिती नव्हती. ज्ञानोबांनी तिथं समाधी घेतली ही त्या काळी माहिती नव्हतं. ज्ञानोबाची समाधी त्या काळी माहिती नव्हतं. 350 वर्ष तिथं वरती लिंगूड सगळी स्मशान वैभव, मस्त इंद्रायणीचा काटे, पण ज्ञानोबा कुणाला माहिती नव्हते. आणि मग नाथ महाराज आणि तुकोबारायांचे वडील एका वेळेस पंढरपूरला वारीला असायचे. वाळवटात चर्चा झाली आपण माऊलीचं मंदिर बांधूया म्हणून. हे मंदिर जे आज आपण माऊलीचं बघतोय ती बांधलं कुणी? नाथांनी पाया काढला त्याचा, आणि तुकोबारायांनी कळत चढवला. आणि तुकोबारायांच्या बाबतीत बोलायचं झालं तर इकॉनॉमिकली व्हेरी पुअर. तुकोबारायांची परिस्थिती संपूर्ण विश्वाला माहिती आहे. 33 कोटी देवदेवतांना तुकोबारायांची परिस्थिती माहिती आहे. तरी सुद्धा तुकोबारायांनी आपली 12 बिघ जमीन घाण ठेवली. जे आज माऊलीचं मंदिर बघतोय आपण, जो कळस बघतोय, हे माऊलीचं मंदिर 350 वर्ष ती समाधी कुणाला माहिती नव्हती. नाथ महाराजांनी पाया टाकला त्या मंदिराचा, आणि तुकोबारायांनी कळस लावला, म्हणून तुका झाला शे कळस. आपण म्हणतो माऊलीच्या ज्या मंदिराचा कळस तुकोबारायांनी लावला, आणि तो तुकोबारायांना कळस लावणं ही सामान्य गोष्ट नव्हती. कारण छत्रपतींनी पाठवलेलं वैभव सुद्धा तुकोबारायांनी माघारी पाठवलं. एवढे विरक्त वृत्तीचे तुकोबाराय स्वतःची जमीन विकली, जाळोनी संसार वैसलो अंगणी, सगळा जमीन जुमला सगळं विकलं, सगळं वैभवपणाला लावलं, आणि माऊलीचा कळस चढवला. काय केवढं मोठं कार्य आहे महाराज तुकोबारायांचं आणि आमच्या नाथ महाराजांचं. नाथ महाराजांनी जर मंदिराचा पाया काढलाच नसता, नाथ महाराजांनी जर मंदिराचा पाया काढला नसता, तर आज आम्हाला ज्ञानेश्वर माऊली सुद्धा माहिती झाली नसते. हो, केवढं नाथाने उपकार करून ठेवले आपल्यावर, केवढं नाथाने उपकार करून ठेवले आपल्यावर. म्हणून एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं आमच्या ज्ञानोबाचं कार्य बारकं नाही. ज्ञानोबाचं कार्य 18 पगड जात एकत्र केली ज्ञानोबाने, आणि त्यानंतर 250-300 वर्षाच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी आपल्या विपुल शब्द भांडारातून त्यावर फुंकर मारली, विपुल साहित्यातून. त्यासाठी भारुड केलं, ललित केलं, तुकोबारायांनी गवळणी केले, नाट केले, अभंग केले. खरी वस्तुस्थिती जगाच्या पुढे आणली एकनाथ महाराजांनी. आणि ज्ञानोबाच्या त्या कर्तृत्वावरती एक हळवारशी अशी गोड रचनात, गोड ह्याच्या शब्दात, वाङ्मयामध्ये गोड अशी फुंकर मारली. त्यामुळं ती ज्योत प्रज्वलित झाली, आणि तीच ज्योत तुकोबारायांनी अधिक प्रज्वलित केली. म्हणून त्यांचा अवतार जगताच्या कल्याणासाठी नाही, नुसत्या जगताच्या कल्याणासाठी नाही, जड जीवासाठी आहे. जड जीवासाठी आहे बाबा, जड जीवासाठी आहे. आणि देवाने उद्धार काय? अरे देवाने उद्धार जीवाचा केला, पण जडाचा उद्धार देवाच्या बापाला तरी कुठं जमला? मी देवाला नावं ठेवतोय अशातला भाग नाही बाबा. मी देवभक्त आहे, मी दत्त भक्त आहे, त्यामुळे मी देवाला कुठल्या नावं ठेवत नाही. पण देवाच्या कार्यात आणि संतांच्या कार्यातली तफावत सांगतोय. जे देवाना जमलं नाही ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आमच्या नाथ महाराजांनी करून दाखवलं. जे देवाला जमलं नाही, जे देवाला करता आलं नाही ते कर्तुम अन्यथा कर्तुम आमच्या
संत तुकोबरायांनी करून दाखवलं. म्हणून ह्या संत हेच आमचे देव. कदाचित विठेवर उभा असणारा सुद्धा देव आमचा होऊ शकत नाही, कारण तो सुद्धा स्वार्थी आहे. तो सुद्धा स्वार्थी आहे. विठेवर उभा असणारा 33 कोटी देवांचा देव तो सुद्धा स्वार्थी आहे. माझा दावा आहे त्या देवाबद्दल. धुंद झाला तुझा दरबार. लक्षात, त्याच्याशी माझा उभा वाद आहे त्या देवाशी. कारण का तर घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. अरे पण आमच्या संतांनी काय घेतलं आमच्याकडून? आमच्या संतांना आम्ही काय दिलं? अरे तुला द्यावं लागलं, पण आमच्या संतांना आम्ही काही देऊ शकत नाही. उलट संतांनी आम्हाला भरभरून दिलं आणि आमच्या फार मोठा परोपकाराचा डोंगर रचला. नाथ महाराज होते म्हणून त्यावेळेला मुघल हल्ले. तुकाराम महाराज होते, अरे म्हणून औरंगजेबासारखी गप झाली. लक्षात आलं का महाराज? आणि म्हणून तुकोबराये त्या एकनाथ महाराजांना, त्या ज्ञानोबांना, त्या नामदेवरायला तुम्ही संत माय हा शब्द अगोदर घेतात. माय हा शब्द अगोदर घेतात. आणि बाप कृपावंत तुकाराम महाराज एकनाथ महाराजाला म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. माझ्यासारख्या पामरानं तुमचं काय गुणगान गावं? कायमी पतित कीर्तिवाणू. कारण तुमचा अवतार नुसता देव साध्य करण्यासाठी नव्हता, तर तुमचा अवतार होता की तुमचा अवतार झाला म्हणून जडाचा उद्धार झाला. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जडाचा उद्धार आहे हो. अरे बाबा, भिंत चालवणं, निर्जीव भिंत चालवणं हा काही जीवाचा उद्धार नाही, हा जडाचा उद्धार आहे. जडाचा उद्धार आहे. चालविली जड भिंती म्हणजे जडाचा उद्धार. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अरे मुडाचा उद्धार. ज्या रेड्याला काही कळत नाही, रेड्याला काही कळतं का? मी एक मागं उभी सांगितलं, शिकरोणी सुटला धोंडा, कराडी लोटला गाडा. शिकरावनं सुटलेला धोंडा पुढं बघत नाही, तशी रेड्याची जात आहे, पुढं बघत नाही. असल्याचा उद्धार केला, मुडाचा उद्धार केला माझ्या ज्ञानोबानी. असल्याचा उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वजवी जानचा हरविला, शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाचा उद्धार, मुडाचा उद्धार केला. आणि आमच्या संतांनी जीवाचा उद्धार केला. क्षण निमिष मात्रे देह पालतीला, स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. अरे एका क्षणामध्ये स्त्रीचा पुरुष करण्याचं सामर्थ्य आमच्या नातांच्याकडे आहे, आमच्या तुकोबराईचं इकडे आहे, आमच्या ज्ञानोबाकडे आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात कायमी पतित कीर्तिवाणू, जनजड मूड उद्धाराया. आणि काय केलं? वाढावया सुख भक्ती भावधर्म. आज या वाऱ्या चालल्यात आमच्याकडे, त्याच्यावर आम्ही पोट भरतोय. काय बुवं वारीवरती पोट भरतेत, काय बुवं कीर्तनावरती पोट भरतेत. का म्हण? आता तरी सुकाळ झालेलं आहे बाबा. एका कीर्तनकाराचं ऐकलं म्हणजे काटा उभा राहतोय अंगावरती. परमार्थ नाही. आमचे राऊत महाराज, आमचे गुरुवर्य राऊत महाराज बोलतात बरं काय, आणि कीर्तनाचा धंदा झाला महाराज. हे मला काय म्हणतोय, सुख वाढावं सुख भक्ती धभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. आणि चंदनाकडे कुठं चंदन कुणाला बाबा तू आमकाय ज्ञानी नाहीस, तू अज्ञानी आहेस, तुला आम्ही सुगंध देत नाही असं चंदन कधी म्हणत नाही. चंदनाकडे भेद आहे का? काय चंदनाकडे भेद नाही. आणि तेच गुण आमच्या संतांच्या अंगी आहेत, तेच गुण आमच्या नाथ महाराजांच्या ठिकाणी आहेत, तेच गुण आमच्या तुकोबराईच्या ठिकाणी आहेत. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा विठोबार कुमार. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी
पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीवा उद्धराया जन जन जीवा उद्धराया जन जन जीवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दरवर्षी नाथषष्ठीला दरवर्षी मी काल्याचं कीर्तन करतो, पण यावेळेला मी काल्याचं कीर्तन केलं नाही. यावेळेला मी संतांच्या चरित्रावर किंवा संतांच्या वाङ्मयावरती कीर्तन केलं. मला गुरुजी सांगायचे काल्याचं कीर्तन कर बाबा, काल्याचं कीर्तन कर. मी काल्याचं कीर्तन मी करायचो. नाथषष्ठीला मी काल्याचं कीर्तन करायचो. आणि आज मला कुणी सांगायलाच नाही ना, आज कुणी सांगितलं नाही. मी 5 मिनटं मी आलो की गुरुजी माझी चर्चा कर, बरं आज काय बोलणार आहे तू? मी म्हणणार गुरुजी तुम्ही सांगा, मी बोलतो. तुम्ही मला सांगायचं, तुम्ही माझ्यात मी तरी निमित्त मात्र आहे. हो, मी निमित्त आहे, मी मूर्ख आहे, मी पामर आहे. बोलणारे हेच आहेत, बोलणारी हेच आहेत, मी नाही. आपला एक निमित्त आहे मी. ते गुरुजींच्याकडे मी म्हणत, गुरुजी म्हणले काला बोल, गोपाल कृष्ण बोल. आज मला काय गुरुजींनी काही सांगितलं नाही. आज म्हणले तुला काय बोलायचं ती बोल, काय आज तुला काय बोलायचं ते बोल. आणि मी आज संतपर बोललो. एक चांगलं व्यक्तिमत्व गुरुजी म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व, परोपकार. एक लक्षात घ्या, आमच्याकडे एक बंडा महाराज अभंग घ्यायचे बरं का. महाराज बंडा महाराज अभंग घ्यायचे. महाराज उपकारी असो अरुणी उरला, आपले त्याला पर नाही. माणसाचं रूप बदलल, माणसाचं रूप बदलल. हे रूप जाईल दुसरं रूप येईल, ते रूप जाईल दुसरं रूप येईल. पण जे जगात बदलत नाही त्याला स्वरूप म्हणावं, त्याला स्वरूप म्हणावं. स्वरूपात काय बदल होत नाही. कदाचित गुरुजीचं रूप बदलेल, पण जे गुरुजींचं स्वरूप आहे ते नाही बदलत. लक्षात आलं का? मग नाथ महाराज असो, गुरुजी असो, किंवा अन्न तुकाराम महाराजांतो, ज्ञानदेव असो, यांचं स्वरूप कधी बदलत नाही. यांचे रूप बदलतात, यांची रूप बदलतात. या ठिकाणी मला फोन केला, कारण मला बी यायचं होतं. कारण मी गुरुजींचं मला काही लगेच लवकर कळलं नाही. 2 दिवस गेल्यानंतर आमच्या अमरापूरकरांनी मला फोन करून सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला काही कळलं का? म्हणलं नाही. ते अमराकरांना बोललं, म्हणलं मला काही कळलं नाही कसं. मग आमच्या अमरापूरकरांनी मला 2 दिवसांनी सांगितलं. म्हणले व्हॉट्सअपला सोडलं आणि मला कळलं. कार्यक्रमामुळे आज जाऊ, उद्या जाऊ, उद्या जाऊ. ती योगायोगाने गुरुजींनीच मला वाटते गुरुजींनीच त्यांना अनुमती दिली असेल त्यांच्या नातवांना, आणि सांगितलं की बाबा काही नाही, त्याला बोलव वडगावकराला. लक्षात आलं. आणि ही तो श्रींची इच्छा, लक्षात घ्या. आणि मला यायचं होतं, आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मी उपस्थित झालो. बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द अपशब्द गेला असेल मला क्षमा करा. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांनी फुलं मिळाली आता. आणि आत एकनाथ महाराजांचा फोटो आहे. इथं सगळी गोळा करताय का? मग तिथं आत जाऊन टाकायचं, जाऊन तिथं फुलं टाकायचं. पुरुष मंडळ एक पहा, पुरुष मंडळी ही अगोदर लाईन जाऊन मोकळं होईल तुम्हाला जायला आत. आणि एक अभंग होईल आणि आपलं कीर्तन संपल. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंगा बोलावे वैकुंठा श्रीरंगा बोलावे अंतकाळी विठू अमासी पावला अंतकाळी विठू अम्माची पावला अंतकाळी विठू अमासी पावला अंतकाळी विठू अम्माची पावला गोडी सहित गुप्त धक्त तुका गोडी सहित झाला गुप्त तुका सहित झाला गुप्ता कुडी सहित झाला हे फक्त अगोदर पुरुष मंडळी पुष्पवृष्टी करतील तुम्ही परत महिलांनी जायचं आरती होणार आहे आरती झाल्यानंतर